श्री स्वामी समर्थ. मी योगिता माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करीत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज मी घेऊन आले तुमच्यासाठी शिवजयंती स्पेशल मिरवणुकीचा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. आणि हा फोटोशूट मी 1 वर्ष झाले तेव्हा केला होता आणि त्याचे फोटो मला दुसऱ्या वर्षी शिवजयंतीला भेटले आणि फोटो एकदम मस्त आले होते. तर आता आहे दुपारच्या वेळेचा व्हिडिओ आणि आमच्याकडं रॅली काढण्यात येते. असं पुढे DJ वाजला जातो आणि पाठीमागे रॅली काढण्यात येते. तर आज ऊन खूप होतं आणि इथं काम चालू असल्यामुळं मला शूट घ्यायला काय जमलं नाही. तर कॅमेरा जरासा हलतोय आणि इथं जे कारागीर लोक आहेत आणि ते UP बिहारमधले आहेत, तर त्यांना काहीतरी नवीन वाटतं की असं रॅली वगैरे बघताना. तर तो इकडून तिकडून तो दादा बघत होता की नेमकं कसं असतं आणि इकडं DJ वाजत होता आणि अशा प्रकारे खूप गाड्या होत्या. पण जो आतमधला रस्ता आहे तिथून जायला जागा नव्हती, त्यामुळं DJ तिथं थांबला होता. आणि त्याच्यानंतर हा संध्याकाळचा आहे. ज्यावेळेस गावातील मिरवणूक येते तेव्हा खूप प्रमाणात गर्दी होती. आणि तुम्ही म्हणत असाल की एवढे DJ वगैरे वाजतो आहे आणि तू मस्त शूट काढत बसले आहे. तर मी ही मिरवणुकीत गेली होती आणि शूट काढण्यासाठी, कारण तिथून काढता येत नव्हतं. मग नंतर मी वरती आली आणि घराच्या गच्चीवरून मी शूट घेतला आणि अंधार खूप होता, त्यामुळं जवळून काही शूट येत नव्हता. तुमच्याकडे कशा प्रकारे शिवजयंती साजरी केली जाते? माझं तर एक मत आहे, शिवजयंती नुसती साजरी नका करू, तर शिवाजी महाराजांचा तुम्ही एक तरी गुण आपल्यात आत्मसात करा, जेणेकरून तो जर समोर एखादी स्त्री असली तर तिला आपल्या मातेप्रमाणे किंवा बहिणीप्रमाणे माना. हाच तुमच्यासाठी शिवजयंती साजरी केल्यासारखा आहे. पण जर तुम्ही आपली आई बहीण सोडली तर प्रत्येक स्त्रीक जर वाकड्या नजरेने बघत असाल तर तुम्ही शिवजयंती साजरी करून काही एक अर्थ नाही आहे. जर तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला तर तुम्हाला कळेल की शिवाजी महाराजांचे चरित्र कसं होतं. आणि आपण फक्त DJ लावतो, DJच्या तालावर नाचतो आणि बेधुंद होतो, यात काहीच अर्थ नाही आहे. त्यापेक्षा तुम्ही जे महाराजांचे गुण होते ते आत्मसात करा, तेच खूप महाराजांना आनंद वाटेल. महाराज जिथं कुठं असतील ते बघत असतील तर म्हणतील की माझे मावळे खूप पुढे गेलेले आहेत आणि माझ्या विचारांचा, माझ्या गुणांचा काहीतरी अवलंब करत आहे. आणि माझं तर हेच मत आहे की तुम्ही शिवजयंती साजरी अवश्य करा, पण त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे थोडे तरी गुण तुम्ही आत्मसात करा. कारण जगात जर बघितलं ना तुम्ही, खूप वाईट लोक आहेत, खूप. आणि खरंच परस्त्रीला मातेप्रमाणे समजा आणि हेच तुमच्यासाठी खूप चांगलं असेल. तर माझा हा छोटासा व्हिडिओ मी शूट केला, कसा वाटला तोही कमेंट करून सांगा. आणि मी जिजाऊची लेक या नात्याने मला जे काही जमेल ते तोडके मोडके मी शब्द बोलत आहेत. चुकले असेल तर माफ करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.